पण मग हे आतापर्यंत दीला तू का नाही सांगितलंस? मधुरा मला सांग, मी तुला हे जसं सगळं सांगितलं तसं मंजिरीला सांगितलं तर तिचा माझ्यावर विश्वास बसेल म्हणून मी सांगते, तू सांग तिला. नाही नाही, मी हे सगळं दीला नाही सांगू शकत. कारण मी जर तिला हे सगळं सांगितलं तर तिला खूप टेन्शन येईल आणि डॉक्टरांनी तिला काळजी घ्यायला सांगितली. तिला मी स्ट्रेस नाही देऊ शकत. अरे विहंग, हाय. एका मैत्रिणीला भेटायला आले होते. इथे जवळच राहते ती. म्हटलं जाता जाता तुम्हाला दोघांना भेटून जावं म्हणून आले. बरं झालं तू आलास, मी निघतेच आहे. बाय बाय. मधुरा, प्रिया कशाला आली होती इथे? हे गेले कामच नाही. त्याच्याकडे एक बघून काय उपयोग आहे? ओ, हत्ती मेला तर लाख सव्वा लाख रुपये तरी मिळतील. हे हुंदीर आहे. घरात आल्यापासून वास सुटलाय. मी काय म्हणतो साहेब, संखे, आमच्या तांबडे बाबांशी आमचं खाजगी चिंतन चालू आहे. जर काही कळत नसेल ना तर आपली अक्कल बाजळू नका. प्रत्येक गोष्ट घडण्या पाठीमागं काहीतरी हेतू असतो. याचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. मी आता असा विचार करतो की याच्या दाढी सकट कसा आपल्याला वापर करून घेता येईल. अक्कल नसेल तर व्यक्त होऊ नये. समग्र साहित्य तांबडे बाबा, पृष्ठ क्रमांक 57, परिच्छेद 2, परिशिष्ट 4. मायबाप धनी, मायबाप धनी, मायबाप धनी. तेव्हा संख्ये, तेव्हा तुम्हाला जे येतं ना तेवढंच काम करा. जा देखण्याताईला फोन लावा. जी. त्याला ओ लावा. GO, गो. गो म्हणजे जा. मिळणार. I will arrange good food for you. Just wait. हॅलो. हा, हॅलो देखनाताई. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो देखनाताई, आवाज येतोय ना? हॅलो. हॅलो. काय ऐकू येत नाही? रेंज नाहीये बहुधा. हॅलो. हॅलो. अहो, मला इथे रेंज आहे. हॅलो. माणूस बहुधा मी मेल्यावर पाठ सोडणार आहे माझी. गौरव, काय झालं? रडतोयस का बाळा तू? काय झालं? मरायचं म्हणत होती, माझं काय होणार? सगळे जण माझ्या मरणावर टपलेत. मरायचीच वाट बघतात मी. नाही, मुहूर्त कधीचा काढलाय? जरा अलीकडचाच बघ. काय, चांगल्या कामासाठी वेळ दवडायचा नसतो. शुभश्च शीघ्रम. बर, ऐक, तू खूप मस्त मूड मध्ये होता. मी तुला एक विचारू? आपण गोव्याला जाऊयात काही दिवस प्लीज. गोव्याला जायचं? नाही, कोणी कुठेही जाणार नाही. वहिनींची डिलिव्हरी झाल्याशिवाय कोल्हापूर सोडायचं नाही. का? तू करणार आहेस का डिलिव्हरी? सुईण आहेस का त्यांची? सुईण नाही, मी त्या होणाऱ्या बाळाचा काका आहे. इथे माझी गरज कधीही भासू शकते.
दादा सतत स्वतःच्या कामात बिझी असतो, त्यामुळे तुझं गोवा, बँगलोर, मैसूर, उटी जे काय असेल ना ते इथेच कोल्हापुरात. काय, आणि ही गोष्ट नीट लक्षात ठेव. ती शहाणा झालाय. मी काय करू पण आता? न सटकलं तर पाहिजे. ओय गो, डोकं अचानक ठणकायला लागले माझं. ताप पण आलाय बहुधा. गौरव, आता मी ना बाबा आजारीच पडणार. हा बोल व्यंग. सत्यजित, अरे आज माझ्या घरी प्रिया येऊन गेली. तुझ्या घरी? हो, आणि तिला बघून मलाही आश्चर्य वाटलं. मला म्हणाली की ती या एरियात तिची कोणी मैत्रीण राहते, तिला भेटायला आली होती, तर सहज जाता आता म्हणून आमच्या घरी आली. म्हणजे कसं आहे की माझे आणि प्रियाचे एवढे चांगले संबंध राहिलेले नाहीयेत, इव्हन मधुरच आहे. म्हणून मला थोडं तिचं हे आमच्या घरी येऊन भेटणं थोडं विचित्रच वाटतंय. तुझ्या कानावर घालावं म्हणून मी फोन केला. बघतो मी काय करायचं. चल बाय. इथून काही काळ कसं सटकता येईल हेच बघतीये मी. पण हा गौरांग आहे की घरातनं हलायचं नावच घेत नाही. त्याला म्हणलं जाऊ 2-4 दिवस गोव्याला, तर नाही. ते तापाचं नाटक करून करून खरंच आजारी पडल्यासारखं वाटायला लागलंय मला. तरीही कोणी साधी विचारपूस करायलाही आलेलं नाही. एक असले मुदोळकर, नुसतं नाव मोठं लक्षण खोटं. हट, काही बोलायला गेलं तर म्हणतात मुदोळकरांचे संस्कार, मुदोळकरांचं घराणं. सूप ठेवलंय. बहिणी, बहिणी थँक्स. माझ्यासाठी एवढं करताय तुम्ही. मुधोळकरांच्या घरात कुणीही आजारी पडलं तरी त्याची काळजी घ्यावीच लागते. बहिणी, बरोबर आहे तुमचं, पण मला खरंच नाही जाणार ते सूप. अहो, गौरांगनी आता फळं पण कापून आणून ठेवली होती, पण ती पण नाही खावीशी वाटत आहे. तोंडाला चवच नाहीये माझ्या. बहिणी, मला एक बोलायचं होतं तुमच्याशी. मला माझ्या गोव्याच्या घराची खूप आठवण येते हो. मी गौरांगला म्हणलं सुद्धा की आपण जाऊन यायचं का 2-3 दिवस, पण तो ऐकतच नाही हो. म्हणजे सगळेच सत्यजित दादाने इतके समजूतदार नसतात ना. तुम्हाला कसं हक्काचं माहेर आहे पुण्याला, हवं तेव्हा जाऊन येता येतं, पण सगळ्यांचं नशीब तसं नसतं हो. काय ग? नाही, तू तुझ्या माहेरच्यांचा कधी उल्लेख केला नाही. तिकडनं साधं तुला भेटायलाही कधी कोणी आलं नाही. मग अचानक तुला त्यांची आठवण कशी आली? वहिनी, मानाने सांगावं असं खरं तर काहीच नाही आमच्या घराण्यात. म्हणजे माझी आई ख्रिश्चन होती आणि बाबा हिंदू, त्यामुळे नुसती जात नाही, धर्मही वेगळा होता दोघांचा. माझ्या आईच्या सगळ्या नातेवाईकांनी आईशी लग्न झाल्यावर संबंध तोडून टाकले. बाबांनाही तसं जवळचं कुणी नव्हतंच. आई गेल्यावर मी आणि बाबा दोघच होतो एकमेकांना. पण शेवटी माहेरची आठवण येतेच ना सासरी राहायला आल्यावर. मला खूप आठवण येते हो. माझं घर आहे तिथे गोव्यात. मला एकदा घरी जावंसं वाटतं. गौरांग माझं ऐकतच नाहीये हो. वहिनी, तुम्ही एकदा बोलून बघाल का गौरांगशी? नाही म्हणजे तुमचं ऐकेल तो नक्की. हा प्लीज.
मी तरी काय बोलतेय. माझ्यासाठी कशाला उगाच तुम्ही तुमचा शब्द खर्ची पाडा. माझी लायकीच नाहीये तेवढी. नाही ठीक आहे, मी बोलीन गौरांग भाऊजींशी. बहिणी खरंच बोलाल मी गौरांगशी. येते मी. माय डिअर मंजरी बहिणी, थँक्यू. तुमच्यासारख्या बायका या जगात आहेत ना, त्यामुळे आमच्यासारख्या बायकांचं फावतं. हे बघा, इकडे बघा, इकडे बघा, या पेनाकडे बघा, इकडे इकडे इकडे. हे पेन 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 पेन. हा हे काय आहे? हा काय म्हणतात याला? असू दे असू दे. बरं मला एक सांगा, तुमचं नाव काय? नाव? बरं तुम्ही कुठून आलात? गाव? आधी नावाचं होऊ द्या, मग गाव विचारा. ते वापरा ना, गळ्यातलं काय ते वापरा. नाही मिस्टर होळकर, याची या परिस्थितीमध्ये आत्ता गरज नाहीये. कशाला आणले ते? ठेवा बाजूला. हा ठेवतो. बरं कुठून आलात तुम्ही? नाव काय तुमचं? गाव? कुठून आलात? काय करत होता? तुम्ही ऐका, तुम्ही या माणसाला बरा करा. हा आमचा शूरवीर आहे. शूरवीर नाहीये तो, पण आम्ही त्याला म्हणतो, त्याला प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे. त्याला बरं करा. शूरवीर आहे आमचा तो. शूरवीर? आशिष शूरवीर आशिष शूरवीर. टेबल टेनिसची मॅच चालू आहे का? तुम्ही आशिष म्हणलं की तो शूरवीर म्हणणार, ते शूरवीर म्हणलं की तुम्ही आशिष म्हणणार. नाही होळकर, तसं नाही. त्याला काहीतरी आठवतंय असं वाटतं मला. आशिष शूरवीर. गुप्पू 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 गुप्पू. गुप्पू 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 गुप्पू. होळकर इकडे. त्यांनी आता मंजिरी असं नाव घेतलं. ही जी कोणी व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीला यांच्या समोर आणलं तर कदाचित यांच्यात फरक पडू शकेल. ती आता त्यांनी नाव घेतलं बघा, मंजिरी. हो मी त्यांना झोपेचं इंजेक्शन देतो. आशिष नावाचं प्याद परत माझ्या ताब्यात आलंय. यावेळेस 100% चेक, 200% मेट. देखणेताई, द बॉल इज इन युअर कोर्ट नाव. मी असं ठरवलंय की तिचं एका छान घरामध्ये लग्न लावून द्यायचं. तुमच्या लग्नानंतरही तुमचे आणि प्रियाचे संबंध होते. आपलं रिलेशनशिप म्हणतोस ना तू? कुठलं रिलेशनशिप? मी भीक मागितल्यासारखी गुडघे टेकून तुझ्यासमोर प्रेमाची भीक मागायची, आणि तू मात्र काही ना काहीतरी कारण देऊन सतत मला टाळत राहायचं. हे कोणतं रिलेशनशिप आहे? एक तर मला तुझ्या बाळाची आई होऊ दे, किंवा मंजिरीचं मूल या जगात येऊ द्यायचं नाही. प्रिया, माझे आणि प्रियाचे एवढे चांगले संबंध राहिलेले नाहीयेत. इवन मधुराचे. म्हणून मला थोडं तिचं हे आमच्या घरी येऊन भेटणं थोडं विचित्रच वाटतंय. यावेळी कुठल्याही गोष्टीबद्दल प्रियाला डायरेक्ट विचारण्यात काहीच अर्थ नाही. वेगळ्या मार्गाने संपूर्ण माहिती काढायला पाहिजे, मगच काय ते क्लिअर होईल.
माझ्याबद्दल विचार करतोयस? तुला का असं वाटतंय की मी तुझ्याबद्दल विचार करतोय? मस्करी केली. तू यावेळी इथे? सत्यजित, मला तुला काहीतरी सांगायचंय. मी मधुराला भेटायला गेले होते तिच्या घरी. जेव्हा मधुरा आपल्या घरी आली होती तेव्हा जाताना मला भेटली आणि तिच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की तिला आपल्याबद्दल बरंच काही माहिती आहे. तेव्हा नेमकं तिच्याशी काय बोलावं मला कळलं नाही. म्हणून मग विचार केला तिच्या घरी जाऊन तिला भेटावं आणि मग सविस्तर बोलावं. आधी तर ती माझ्याशी बोलायलाच तयार नव्हती. मग कसं बस तिच्या हातापाया पडून ती तयार झाली. सत्यजित, मी तिला सगळं नीट समजावून सांगितलं. आपल्या दोघांबद्दल, आपल्या रिलेशनशिप बद्दल. आणि हे सगळं तिने तिच्या पुरतच ठेवावं अशी रिक्वेस्ट सुद्धा केली. मंजिरी समोर तर ह्यातलं काहीही बोलू नकोस असं सांगितलं. मी बरोबर केलं ना? आय नो, मी तिच्याकडे जायच्या आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं. पण मी तुला फोन केला तेव्हा तुझा फोनच लागला नाही. मग विचार केला आणखी उशीर करण्यापेक्षा आधी जाऊन बोलावं. तुला राग आला असेल पण कशाला? मला राग कशाला येईल? तुला जे योग्य वाटलं तेच तू केलंस. येऊ? गुड नाईट. अननोन नंबर. हॅलो. बघा आता विसरल्या का? जय तांबडे बाबा म्हणा. हॅलो हॅलो हॅलो. रेंज नाहीये. हॅलो हॅलो. रेंज नाही? तुमच्या घरात येऊन टॉवर उभा करू का देखण्यात आहे म्हणजे रेंज येईल? नाही तसं नाही दादा. बरं नाही त्यामुळे एका जागेवरनं उठून दुसरीकडे जाता येते ना रेंज मध्ये, म्हणून म्हटलं. अच्छा, म्हणजे तुम्हाला जेव्हा बरं वाटत नाही तेव्हा तुमच्या घरात रेंज नसते, किंवा रेंज नसते तेव्हा तुम्हाला बरं वाटत नाही का काय? लेट मी हॅव अ प्लेजर टू आस्क यू व्हॉट हॅपन्ड विथ यू. देखण्यात आहे. ताप ताप आलाय, सर्दी, फ्लू झालाय. फ्लू झालाय? औषध पाठवू का डॉक्टरला पाठवू बंदूक घेऊन? म्हणजे तुम्ही पण साफ आणि फ्लू पण साफ. त्याच्यापेक्षा देखण्यात आहे तांबडे बाबाचं नाव घ्या, त्वरित बरं वाटेल. मी एक काम करते दादा, मी ना लगेच जाऊन औषध घेते, म्हणजे लगेच बरं वाटेल मला. आत्ता फोन ठेवते. हा, हे आमचं वाक्य आहे. जोपर्यंत आमचं कॉन्व्हर्सेशन संपत नाही तोपर्यंत डिस्कशन संपत नाही. बरं बोला. लक्षात घ्या, आम्ही सांगतो तेवढं काम करा. आमच्या मंजिरी बहिणींना उद्या गणपतीच्या मंदिरात घेऊन या. बरोबर 11 वाजता. 11 म्हणजे 10 वाजून 60 मिनिटांनी. 1 सेकंद इकडे नाही, 1 सेकंद तिकडे नाही. दादा हो, पण कसं जमणार? मी फोन समाप्ती की घोषणा. दादा एक राहू सारखा माझ्या राशीला लागला. काय करायचं तर?
मंजिरी वहिनींचं काही बरं वाईट केलं तर मी असो, मंजिरी वहिनींना घेऊन गेले नाही तर माझं काहीतरी बरं वाईट करेल. मी सगळ्या सुखदुःखात तुमची साथ देईन. मी तुम्हाला पती परमेश्वर मानले असून माझे सगळे जीवन तुम्हाला समर्पित करते. अहो, तुम्ही जाग्यात अजून काही टेन्शन नाही आहे ना? माणूस काय फक्त टेन्शन असलं कीच जागा राहतो का? कधी कधी सुखाच्या आठवणीही त्याला जाग ठेवतात. तुम्हाला फक्त आठवणी हव्यात, सुख नकोय.